हॅलो, कृष्णप्रिया फॅशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर आज खूप छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि खूप छान सुंदर असे डिझाईन बनवूया. तर डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला 2 इंच लांबी आणि रुंदीचं एक कॉन्ट्रास्ट कलरचं फॅब्रिक आणि कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. आणि आता कॅनव्हासवरती फॅब्रिक ठेवून ते तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे इझिली फोल्ड होईल. तर त्याचा जो चमकता भाग जो असतो कॅनव्हासचा तो कापडाच्या वरती ठेवायचा आहे, म्हणजे कापड व्यवस्थित चिकटलं जातं. उलट भाग ठेवताल तर तो प्रेस होताना चिकटल्या जाणार नाही. तर शाईनवाला पार्टच ठेवायचा आहे. आता इथे मी मेन फॅब्रिक घेत आहे आणि त्याला एक फोल्ड देऊन घेत आहे. तुम्ही जर अस्तर लावत असाल तर तुम्हाला अस्तर जोडून घ्यायचं आहे अगोदर. आता फोल्ड मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा धागा आहे त्याला कट करून घ्यायचा आहे आणि ते जे आपण स्क्वेअर काढलेले आहेत त्याला आता साईडने एक एक टीप मारून घ्यायची आहे, किंवा प्रेस करून जरी तुम्ही फोल्ड करून घेतलं तरी होईल. किंवा तुमच्याकडं एक्स्ट्रा जर अस्तरचं जर कापड असेल तर तुम्ही मध्ये कट देऊन उलटपालट देखील करून घेऊ शकता. जी सोपी पद्धत पडेल ती तुम्ही करू शकता. इथे जे सगळ्यात सोपं वाटते ती पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्हाला किती इंचाचा स्क्वेअर तयार ठेवायचा आहे तसं तुम्ही अगोदर एक मार्किंग देखील करू शकता साईडने, म्हणजे तुम्हाला फोल्ड करण्यामध्ये इझी जाईल. तुम्हाला किती इंचाचा स्क्वेअर तयार ठेवायचा आहे अगोदर तुम्ही ते मोजून घ्यायचं. त्या पद्धतीने पट्ट्या काढायच्या आणि त्या पद्धतीनेच फोल्ड करायच्या, म्हणजे त्याचा आकारही बदलणार नाही, एकसारखा होईल. आणि जर अस्तर जर असेल या पट्ट्यांना लावायला तर उत्तमच आहे. उलटपालट करून अगदी सोप्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. पण ही सुद्धा खूप सोपी पद्धत आहे. तर मी तुम्हाला 2-3 पद्धती सांगितलेल्या आहेत. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता, जी सोपी इझी वाटेल त्याने. तर ही खूप सगळ्यात सोपी आणि सुंदर दिसणारी डिझाईन आहे. तुम्ही 15 मिनिटामध्येच ही डिझाईन बनवू शकता. 10 ते 15 मिनिटामध्येच अवघ्या. तर चारही स्क्वेअर इथे मी फोल्डिंग करून घेतलेले आहेत. तुम्ही जर अर्ध्या इंचाचा आकार जर फोल्ड केला तर अजून तुम्हाला इझी जाईल. मी इथं पाव इंचच फोल्ड करत आहे. आता फोल्ड करून झाल्यानंतर तुम्हाला बाहीचा मध्य करून घ्यायचा आहे आणि तिथे मधला सेंटर काढून घ्यायचा आहे. एक मार्क करून घ्यायचा आहे, डार्क मार्क, जेणेकरून तुम्हाला मधला सेंटर व्यवस्थितरित्या दिसेल.
आता चारही स्क्वेअर अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत. आणि त्याला एक एक टच पिन लावायचा आहे. जी बाजू स्क्वेअरची व्यवस्थित वाटेल ती ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित वरच्या स्क्वेअरच्या सेंटरला खालचं स्क्वेअरचं टोक आलं पाहिजे. आणि आता ह्याच्यावरती खूप सुंदर छोटीशीच लेस लावायची आहे. खूप ब्रॉड लेस नाही लावायची. बरोबर स्क्वेअरच्या मध्यभागावरती आल्यावरती तुम्हाला जशी आहे तशीच सुई जागेवरच ठेवायची आहे. फक्त लेस फिरवून घ्यायची आहे. आणि स्क्वेअरच्या कडेकडेने इथे सुद्धा खाली सेंटर पॉइंटला आल्यावरती लेस आहे तशीच घ्यायची आहे. बघा, सुई मी आहे त्याच जागेवर ठेवलेली आहे. फक्त तुम्हाला लेसची साईड फक्त टोक फक्त चेंज करायचं आहे. लेस एकदम मऊ वापरायची आहे की जी इझिली तुम्हाला इकडे तिकडे वळणारी असली पाहिजे अशीच लेस लावायची आहे. खूप जास्त कडक लेस लावायची नाही, नाहीतर ती वळत नाही व्यवस्थित आणि त्याचे टोक असे तरंगल्यासारखे दिसतात. तर व्यवस्थित स्क्वेअरचा आकार दिसेल अशा प्रकारेच लेस लावायची आहे, नाहीतर स्क्वेअरचा आकार पूर्णपणे निघून जाईल. तर तुम्ही अशी एक जरी लेस लावली तरी त्याचा आकार खूप सुंदर दिसतोय बघा. आणि आता साईडला देखील राहिलेली लेस मी दंडघेराच्या बाजूला लावून घेत आहे, म्हणजे आपल्या खालच्या स्लीव्हच्या बाजूला. आता दुसरी लेस घ्यायची आहे आणि सेम बरोबर जशी त्या साईडची लेस लावलेली आहे तशीच फक्त लेस वळवत जायचं आहे. सुई आहे त्याच जागेवरती ठेवायची. आणि बरोबर वळवत वळवत खालच्या साईडला जायचं आहे. स्क्वेअरच्या बाहेर पण सुद्धा गेली नाही पाहिजे. जिथे स्क्वेअर आहेत आपले, जी टीप मारलेली आहे बरोबर त्याच्यावरती लेस घ्यायची आहे. आता सेम बरोबर दुसऱ्या बाजूला देखील तीच लेस लावून घ्यायची आहे. आता लेस लावून झाल्यानंतर एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि पिना लावलेल्या काढून घ्यायच्या आहेत. तर खूप सुंदर असा आकार, खूप सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे. अनइवन पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.